नमस्कार सर्व किचन रेसिपीमध्ये मी कविता तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासोबत एक नवीन आणि छान अशी रेसिपी घेऊन आली आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर माझी रेसिपी बघायला आवडत असेल तर व्हिडिओला एक छोटासा लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। सोबतच साईडचे जे बेल आयकन आहे यालाही प्रेस करा। यामुळे काय होईल की ज्या छान छान रेसिपी मी अपलोड करत असते त्या सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर हे पालक आणि बटाट्याचे अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असे खुसखुशीत पराठे बनवण्यासाठी या ठिकाणी सर्वात अगोदर एक मोठ्या आकाराची वाटी भरून मी कापलेला पालक घेतलेला आहे। सर्वप्रथम आपण पालकाला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे। तर बघा अशा प्रकारे पालकाला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे। यानंतर हा पराठा अधिकच चविष्ट व्हावा याकरता 4 हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे। सोबतच यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ। तर साधारणतः 2 चमचे इतका पाण्याचा वापर केला आहे। आता आपण याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। शक्यतो पालकामध्ये भरपूर असे पाणी असते, त्यामुळे पाणी वगैरे जास्त घालण्याची आपल्याला अजिबात गरज पडत नाही। थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता संपूर्ण पालकाला अगदी छान असं वाटून घेतलेलं आहे। तर आता आपण पुढची प्रोसेस बघूया। यानंतर एका मोठ्या आकाराच्या मिक्सिंग बाउलमध्ये मी 1.5 वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ आणि 2 ते 3 चमचे इतकं तेल टाकून घ्यायचं आहे। तेलाचे मोयन पिठाला व्यवस्थित असे लावून घ्यायचे आहे। तुम्ही हवं तर तेलाऐवजी तुपाचा देखील वापर करू शकता। तूप किंवा तेलाचे मोयन लावल्यामुळे काय होते की छान असे खुसखुशीत अशा पद्धतीचे पराठे या ठिकाणी तयार होतात। तर बघा अशा प्रकारे हाताच्या साहाय्याने मॅश करत संपूर्ण पिठाला आपण तेलाचे मोयन चांगल्या प्रकारे लावून घेतलेले आहे। तर आता आपण यामध्ये वाटलेला संपूर्ण पालक टाकून घ्यायचा आहे। महत्त्वाचे म्हणजे हा पालक टाकूनच आपल्याला हे गव्हाचे पीठ मिक्स करायचे आहे। पालकामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाण्याचे प्रमाण असते, शिवाय वाटताना देखील आपण 2 ते 3 चमचे पाण्याचा वापर केला आहे। त्यामुळे हे पीठ भिजवताना आपल्याला पाण्याची गरज भासणार नाही। शक्यतो गरज भासली तर तुम्ही साधारणतः 2 ते 3 चमचे इतकंच पाणी यामध्ये घालू शकता, यापेक्षा जास्त पाणी आपल्याला घालायचे नाही। यानंतर मिक्सरच्या भांड्याला जी पालकाची पेस्ट लागलेली होती ती देखील मी काढून घेत आहे। यामुळे आपल्याला हे पीठ भिजवताना एक्स्ट्राचे पाणी वगैरे घालण्याची गरज भासणार नाही। त्यामुळे संपूर्ण पेस्ट मी व्यवस्थित अशी काढून घेतलेली आहे आणि पुन्हा अशा प्रकारे हाताच्या साहाय्याने मॅश करत संपूर्ण पिठाला आपण अगदी छानपणे भिजवून घ्यायचे आहे। म्हणजे ज्या पद्धतीने आपण चपाती किंवा पुरी लाटण्यासाठी डो लावतो अगदी त्याच पद्धतीमध्ये हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचे आहे। तर बघा अशा प्रकारे पाण्याचा थेंबही न टाकता अगदी छान असं पीठ या ठिकाणी मी भिजवून तयार केलेलं आहे। मस्त असा हिरवागार रंग देखील या पिठाला आलेला आहे। तर आता आपण याला थोडंसं तेल लावून घेऊ, म्हणजे पीठ वरच्या साईडने सुकणार नाही। तर अशा पद्धतीने मी यावरती अर्धा चमचा इतकं तेल टाकलेलं आहे। संपूर्ण डोला तेल व्यवस्थितपणे लावून झालं की यावरती झाकण ठेवायचे आहे आणि झाकण ठेवून साधारणतः 4 ते 5 मिनिटांपर्यंत याला साईडला ठेवून देऊ, जेणेकरून डो व्यवस्थित असं सेट होईल। डो सेट होत आहे तोपर्यंत आपण यासाठी लागणारा एक चटपटीत असा आलूचा मसाला बनवून तयार करू। आलू मसाला बनवण्याकरता 4 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे या ठिकाणी मी घेतलेले आहे। तर बटाट्याला अशा प्रकारे छोट्या साईजच्या किसणीने छान असं किसून घ्यायचं आहे। तुम्ही हवं तर मॅश देखील करून टाकू शकता, परंतु जेव्हा आपण हाताने मॅश करतो तर तेव्हा यामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये गाठी वगैरे राहतात। त्यामुळे शक्यतो अशा प्रकारे आलू पराठा बनवताना बटाटा किसणीने किसून घ्यायचा आहे। शक्यतो मुले पालेभाज्या खाण्याचा फार कंटाळा करतात आणि त्यातले त्यात पालक म्हटलं की मुले त्याकडे बघत देखील नाही। परंतु जर अशा पद्धतीने तुम्ही गव्हाचे पीठ, पालक आणि बटाट्याचा खुसखुशीत पराठा मुलांना टिफिन तसेच नाश्त्यासाठी बनवला तर मुले अगदी आवडीने खातील। शिवाय पालकामध्ये फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण भरपूर असते, यामुळे मुलांचे आरोग्य देखील निश्चितच चांगले राहील। थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता संपूर्ण आलूला मी व्यवस्थित असं किसून घेतलेले आहे। तर आता आपण यामध्ये काही मसाले टाकून घेऊ। तर मसाल्यांमध्ये अर्धा चमचा लाल मिरचीची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, सोबतच या ठिकाणी पाऊण चमचा हळद आणि पाऊण चमचा इतका मी चाट मसाला टाकलेला आहे। चाट मसाल्याच्या ऐवजी तुम्ही लिंबाचा रस किंवा आमचूर पावडर देखील टाकू शकता। यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। तर जवळपास अर्धा चमचा मिठाचा वापर केला आहे। संपूर्ण मसाल्यांना आपण या आलूसोबत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। सकाळच्या घाईमध्ये जर मुलांच्या टिफिन तसेच नाश्त्यासाठी तुम्हाला हा पराठा बनवायचा असेल तर अगोदरच म्हणजे रात्रीच तुम्ही बटाटे उकडून ठेवले तरी चालतील, म्हणजे सकाळी पटकन हा पराठा तयार होतो आणि इन्स्टंट अशी स्टफिंग आपण बनवलेली आहे, त्यामुळे जास्त वेळ अजिबात लागत नाही। थोड्याच वेळात बघा मस्त असा आलू मसाला या ठिकाणी तयार झाला आहे। हा झटपट तयार होणारा आलू मसाला तुम्ही कोणत्याही प्रकारचे सँडविच किंवा पराठे वगैरे बनवण्यासाठी देखील यूज करू शकता। यानंतर हा आलू मसाला छान असा चटपटीत व्हावा याकरता यामध्ये मी अर्धा चमचा इतका लिंबाचा रस घातलेला आहे। याऐवजी तुम्ही हवं तर चाट मसाला किंवा आमचूर पावडर देखील यामध्ये घालू शकता। आलू मसाल्याची स्टफिंग तयार झाली की याला साईडला ठेवू आणि ताबडतोब आपण पराठे बनवण्यास सुरुवात करायची आहे।
याकरता या ठिकाणी सर्वप्रथम मी पिठाला चेक करत आहे. तर बघा डो देखील या ठिकाणी अगदी छान असं सेट झालं आहे. पुन्हा एकदा आपण या पिठाला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. पीठ मिक्स करून झाले की यातून मी एक लिंबाच्या आकाराचा छोटासा गोळा घेत आहे. तर बघा अशा प्रकारे लिंबाचा किंवा त्यापेक्षा थोडासा मोठ्या आकाराचा गोळा घेऊन आपण हा पराठा बनवणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने भरगच्च सारण भरून केलेला हा आलू पराठा बनवण्यासाठी सुरुवातीला मी एक पुरी बनवून घेत आहे. तुम्ही हवं तर कटोरीचा शेप देऊन नंतर यामध्ये सारण भरू शकता, परंतु मी अशा प्रकारे हलकीशी पातळसर अशी पुरी याची लाटून घेत आहे. म्हणजे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, तर हलकीशी मध्यम स्वरूपाची पुरी लाटायची आहे. आणि आता आपण यामध्ये भरपूर अशी मसाल्याची स्टफिंग देखील भरून घेऊ. तुम्ही हवं तर तुमच्या आवडीनुसार ही आलू मसाल्याची स्टफिंग कमी जास्त करू शकता, परंतु अशा प्रकारे मी भरपूर अशी स्टफिंग देखील यामध्ये टाकत आहे. आणि आता आपण ज्या पद्धतीने मोदक वगैरे बंद करतो त्या पद्धतीने याला बंद करायचे आहे. आणि बघा अशा प्रकारे चारही बाजूने पकडून छान असा मोदकाचा शेप देऊन याचे उरलेले वरचे पीठ जे आहे आपल्याला काढून घ्यायचे आहे. आणि बघा मोदकाचा आकार देऊन झाला की अशा पद्धतीने याला हलकंसं प्रेस करून घेतलेलं आहे. थोडंसं सुकं पीठ टाकून याला अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. स्टफिंग जास्त भरलेली आहे त्यामुळे लाटताना बाहेर येण्याची देखील शक्यता असते. तुम्ही हवं तर यापेक्षा कमी स्टफिंग देखील यामध्ये टाकू शकता. हा पराठा जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, तर मध्यम स्वरूपामध्ये मी लाटत आहे. स्टफिंग आपण भरपूर अशी भरलेली होती त्यामुळे थोडीशी स्टफिंग कडेने बाहेर आली आहे. परंतु बऱ्याच जणांना पराठा बनवताना आलू मसाल्याची स्टफिंग ही जास्त आवडते, त्यामुळे स्टफिंगचा वापर मी थोडासा जास्त केला आहे. तुम्ही हवं तर यापेक्षा कमी स्टफिंग भरून देखील हे पराठे बनवू शकता. याच पद्धतीने उरलेले बाकीचे पराठे देखील आपल्याला बनवून तयार करायचे आहे. संपूर्ण पराठे तयार झाले की आता आपण तवा गरम करून घेऊ. तवा गरम केल्यानंतर तव्याला मी थोडेसे तेल लावून घेतलेले आहे. तर सकाळच्या घाईमध्ये मुलांच्या टिफिन तसेच नाश्त्यासाठी झटपट तयार होणारा खुसखुशीत असा आलू पालक पराठा घरी नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच अशा नवनवीन अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपी बघण्यासाठी सर्व किचन रेसिपी या आपल्या चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत.